नमस्कार. साप्ताहिक महाराष्ट्र कार्यक्रमात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. घेऊयात आढावा महाराष्ट्रातल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडींचा. राज्य शासनानं राज्यातील शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेत 36,585 कोटी रुपयांच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कर्जमाफीची घोषणा केली आहे. याचा लाभ राज्यातल्या सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. याविषयीचा हा विशेष वृत्तांत. अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ तर कधी अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे राज्यातल्या आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनानं सर्वात मोठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर करत ऐतिहासिक निर्णय घेतला. आमच्याकरता कर्जमाफी ही शेतकऱ्यांकरता एक आपल्याला आमचा शेतकरी जगला पाहिजे, आमच्या शेतकऱ्याला पुन्हा कर्ज घेण्याची शक्ती प्राप्त झाली पाहिजे याकरताचं एक इन्स्ट्रुमेंट, एक उपकरण म्हणून आम्ही कर्जमाफीकडे पाहतो. तर 36,585 कोटी रुपये आणि 56 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ होणार आहे. आणि हा जो आकडा आहे आतापर्यंतच्या झालेल्या कर्जमाफींमधला सगळ्यात मोठा आकडा आहे. सर्वात जास्त बेनिफिशियरीज आतापर्यंतच्या कर्जमाफीमधले या कर्जमाफीत असणार आहेत. या योजनेअंतर्गत 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी केली जाणार असून सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. ही राज्यातली आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी ही माहिती दिली. यापूर्वी सरकारनं 2017 साली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, तर 2019 साली महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, तर 2022 साली महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना जाहीर करून शेतकऱ्यांना मदत केली आहे. शासनानं कर्जमाफी संदर्भात नेमलेल्या तज्ज्ञ समितीच्या अहवालातील निकषांच्या आधारावरच कर्जमाफीची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यंत्र इंडिया लिमिटेडच्या नागपूरमधल्या अंबाझरी आयुध निर्माण युनिटमधल्या 10,000 टन क्षमतेच्या अत्याधुनिक अॅल्युमिनियम उत्सर्जन प्रेस प्रकल्पाचं भूमिपूजन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झालं. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची विशेष उपस्थिती होती. देशाला भविष्यात संरक्षण सज्ज ठेवायचं असेल तर संरक्षण क्षेत्राशी संबंधित गरजांवर स्वतःचं नियंत्रण असणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं यंत्र इंडियाचा अत्याधुनिक अॅल्युमिनियम उत्सर्जन प्रेस प्रकल्प महत्वाचा आहे. भारताचं आयातीवरचं अवलंबित्व कमी करून देशाला आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीनं हा प्रकल्प महत्वाचा ठरेल असा विश्वास केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. ते या युनिटमधल्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलत होते. हा प्रकल्प आत्मनिर्भर आणि विकसित भारताच्या दिशेनं टाकलेलं महत्वाचं पाऊल आहे असं या कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणाले. संरक्षण क्षेत्रात भारताची वाढती ताकद जगभरात मान्य होत असून केंद्र सरकारच्या धोरणांमुळे देश जागतिक संरक्षण उत्पादन निर्यातदार म्हणून उदयाला येत आहे असं त्यांनी सांगितलं. या अत्याधुनिक प्रकल्पामुळे नागपूर आणि विदर्भ संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्वाचं केंद्र म्हणून विकसित होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आता घेऊया धावता आढावा आठवड्यातल्या आणखी काही महत्वाच्या घडामोडींचा. कोल्हापूरमधील अंबाबाई मंदिराच्या विकास आराखड्याअंतर्गत 1,445 कोटी रुपयांच्या मंदिर जतन आणि संवर्धनाशी संबंधित विविध विकास कामांचा शुभारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. मंदिर परिसर येत्या 6 महिन्यात तब्बल 1,500 कोटी रुपयांचा निधी खर्च करून विकास कॉरिडॉर म्हणून विकसित केला जाणार आहे. मुंबई पुणे मार्गावरची 3री आणि 4थी रेल्वे लाईन तसंच भविष्यातली मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद बुलेट ट्रेन हे प्रकल्प महाराष्ट्रासाठी मोठी आर्थिक ताकद निर्माण करतील असा विश्वास केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेसचा मुख्यमंत्र्यांनी मुंबईतून ऑनलाईन पद्धतीनं उपस्थित राहत तर केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुण्यातून हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. त्याप्रसंगी ते बोलत होते. बेस्ट कर्मचाऱ्यांची प्रलंबित ग्रॅच्युइटीची रक्कम याच आर्थिक वर्षात अदा करण्यात यावी असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ते बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात झालेल्या बैठकीत बोलत होते. हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघानं महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलं आहे. महिला शेतकऱ्यांना त्यांचे हक्क आणि सन्मान मिळवून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे असं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितलं.
त्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. या होत्या राज्यातल्या गेल्या आठवड्याभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूयात पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.